नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर आता इकडे आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की आता इकडे मालतीने राणीला शिक्षा द्यायची म्हणून आता इकडे ढीगभर मिरच्या तिच्या ताटात म्हणजे ठेवलेल्या असतात आणि तिच्या समोर ते ठेवलेलं असतं। आता इकडे ती बोलते, आता तू फार शप्पारली आहेस ना, आता तुला बघ मी कशी सुतासारखी सरळ करते। आणि आता इकडे बोलते की जोपर्यंत मी तुला थांब म्हणणार नाही तोपर्यंत हे खात राहायच्या। आता इकडे राणीला तर फार विचार येतो, इतक्या सगळ्या हिरव्या मिरच्या कशा खायच्या म्हणून। तर लास्टपर्यंत भाग बघा, तुम्हाला कळेलच नेमकं काय झालंय ते। नमस्कार प्रेक्षकांनो, तर आता इकडे मालती चिडचिड करत असते आणि बोलत असते, काय माहिती हा इंद्र कुठे गेला आणि काही सांगून सुद्धा गेलेला नाही। आता इकडे त्यावर आबा बोलतात, अहो तुम्ही काळजी करू नका, तो ना वस्तीमध्ये गेलाय राणीसोबत। आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, काय तुम्हाला सांगून गेला पण मला नाही, आणि काय काम आहे आता त्या वस्तीमध्ये। आता इकडे त्यावर तो म्हणजे तिकडे आबा बोलतात, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आणि चला बरं आपण जेवायला जाऊया। आता इकडे त्यावर ती बोलते, काय म्हणजे आता इकडे जेवायलाही थांबायचं नाही का, म्हणजे तू तिकडनंच जेवण करून येणार आहे का, तुम्हाला काही सांगितलंय का। आता इकडे त्यावर ते नकार देतात आणि बोलतात की मला माहिती नाही आणि चला ना आपण जेवूया। पण मात्र आता इकडे ती काही ऐकत नसते आणि ती बोलत असते, या राणीने या कैदासिनीने ना माझ्या लेकराला एकदम बैल बनवून ठेवलाय, बैल। काही पण तो तिचंच ऐकतो, तिच्या मागे मागे गेलेला असेल तिथे, तिला काय आहे, तिला फक्त निमित्तच पाहिजे हुंडारायला। आणि आता इकडे ती नाही नाही ते बोलत असते। दुसरीकडे आता इकडे राणीची आई बोलत असते, राणी खरंच मला वाटलं होतं की तुला घराजवळच दिलंय, जेव्हा वाटलं तेव्हा तुझ्याजवळ येईल, मनातलं बोलेल, पण कसं ग, एकदा ना लेकराचं लग्न झालं की ती परक्याचंच धन असतं बघ। आता इकडे ती असं सगळं काही बोलत असते, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात। आता इकडे त्यावरती बोलत असते, अगं तू कशाला काळजी घेतेयस। आणि आता इकडे ती समजवण्याचा प्रयत्न करत असते। तितक्यातच तिथे इंद्रा येतो आणि सगळं काही ऐकतो आणि त्यांचा मान राखण्यासाठी आता इकडे तो बोलतो की राणी, आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी बोलते, अहो सर आलात तुम्ही, चला चला माझं आवरलंच होतं। आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं कुठे, अगं मी म्हणत होतो की मला ना फ्रेश व्हायचंय, मला टॉवेल पाहिजे, कारण मी आज रात्री तर इथेच राहणार आहे। आणि हे सगळं तो मुद्दाम करत असतो कारण तिला तिच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला मिळाला पाहिजे म्हणून। आता इकडे त्यावर ती नकारच देत असते कारण ती बोलत असते, अहो आपण मालती मॅडमला काहीच सांगितलेलं नाही आणि त्या उगाच चिडचिड करतील। आता इकडे तो म्हणजे ती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, पण आता इकडे तो कुठेही काही ऐकत नाही आणि सरळ बोलतो, अगं तू कशाला काळजी घेतीये, आबा बघून घेईल की आईचं काय ते, आणि हे बघ तू मला टॉवेल दे बरं। आता इकडे ती खूप म्हणजेच नकार देण्याचा प्रयत्न करते। आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, हे बघ राणी तुला काय करायचं ते तू बघ, पण मी तर इथेच राहणार आहे, आणि बुवा तुम्ही काय बघत बसलात, द्या की मला लवकर टॉवेल, मला फ्रेश व्हायचंय। आता इकडे तो टॉवेल घेतो आणि तिथून निघून जातो। आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते की खरंच मी किती नशिबाने ना मला सरांसारखा नवरा मिळालाय, सरांनी हे सगळं मुद्दाम केलंय, मला चांगलंच माहिती आहे। आणि आता इकडे तिला खूप छान वाटत असतं। आता इकडे दुसरीकडे आता इकडे मालती आता इकडे तिचं काही बोलणं थांबवत नसते, ती फक्त तिच्याच म्हणजे चिडचिड करत असते। आता इकडे जी असते म्हणजेच इंद्रा आता इकडे मालतीला फोन करतो आणि सांगत असतो, म्हणजेच आता इकडे त्यांनी आबाच्या फोनवर फोन केलेला असतो, पण आता इकडे आबा फोन न उचलता आता इकडे मालती फोन उचलते। आता इकडे त्यावर तो विचार करतो की ह्या आबांचा फोन आईने का उचललाय। आता इकडे त्यावर ती बोलते, बोल इंद्रा काय झालंय आणि आता फोन कशाला केलास तू। आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं आई मला हे सांगायचं होतं की मी इकडे वस्तीमध्ये आलोय राणीच्या आईकडे। आता इकडे त्यावर ती बोलते, मग काय ते काय महल आहे का। आता इकडे त्यावर तो बोलतो, अगं नाही आई, आजच्या रात्र मला इथेच राहायचंय, मी तुला हे सांगायसाठी फोन केलाय। आता इकडे त्यावरती बोलते, आता हे तू काय नाटकं लावलेत इंद्रा, आणि तुला तिथे राहायचं म्हणजे तुला अजून सवय नाहीये, आणि त्या राणीला काय आहे तिला तितकंच पाहिजे, हे बघ तुला मी सांगतोय की म्हणजेच तू परत ये म्हणून। आता इकडे मालती सरळ नकारच देत असते। इकडे इंद्रा बोलतो, अगं आई तू असं काय करतेस, अगं आजच्याच दिवस राहू दे की। आता इकडे तो खूप तिला मनवण्याचा प्रयत्न करतो। इकडे मालती बोलते, हे बघ तुला जे करायचं ना ते तू कर, पण मला काही सांगू नको, तू तसाही तुझ्या मनाचा मालक आहे आणि तसंही तू त्या कैदासिनीने सांगितल्याप्रमाणेच वागतोयस की बैलासारखा। आता इकडे ती चांगलीच बोलते। इकडे जे आबा असतात आता इकडे ते म्हणजेच बाहेर आलेले असतात आणि एकदम त्यांना चक्कर येते, ते डोक्याला हात लावतात आणि एकदम पडत असतात। इकडे विक्रांत सगळं काही हे खिडकीतून बघतो, तितक्यातच तिथे मालती येते, ते म्हणजे सांगण्यासाठी इंद्र तिथे राहणार आहे म्हणून। आता इकडे एकदम तिला दिसतंय की इकडे आबा पडत आहे आणि एकदम ती सावरत बोलते, अहो तुम्हाला काय होतंय। इकडे चांगलाच म्हणजेच आबांना खूप घाम फुटलेला असतो, हे सगळं काही विक्रांत तिथून बघतच असतो। इकडे मालती बोलत असते, अहो तुम्हाला काय होतंय, तुमचं डोकं दुखतंय का, तुम्ही कुठे पडलात का, तुम्हाला पाणी आणू का। आता इकडे तिला काही सुचत नसते, ती जोर जोरात हाका मारत असते कुणी आहे का म्हणून। तितक्यात आता इकडे विक्रांत विचार करतो, हाच चांगला संधीचा फायदा उचलण्याचा
चान्स आहे आणि हे आपल्याला संधी उचलायलाच पाहिजे. आणि म्हणून तिकडे तो धावत पळत येतो आणि बोलतो, आबा मालती आई काय झालंय? अहो आबा तुम्हाला काय झालंय? तुम्हाला काही होतंय का? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊ का? आता इकडे तो त्यांना कसं बसं उठवतो आणि तिकडे हे दोघंही उठवून त्यांना इकडे पलंगावर बसवतात. इकडे तो बोलतो, अहो आबा तुम्हाला काही होतंय का? तुम्हाला काय त्रास होतोय? आणि चला आपण दवाखान्यात जाऊया आत्ताच्या आत्ता आणि चला टेस्ट वगैरे करून घेऊया. आता इकडे त्यावर आबा बोलतात, हे बघा मला कुठेही जायचं नाही आहे आणि जरा तुम्ही शांत व्हा. इकडे ते पाणी वगैरे पितात. इकडे मालती बोलते, अहो तुम्हाला काय झालंय? तुम्ही कुठे पडलत वगैरे होतात का? आता इकडे ती खूप घाबरलेली असते. आता हे पाहून इकडे आबा बोलतात, हे बघा मालती तुम्ही शांत बसा आणि मला बरं वाटते. इकडे विक्रांत बोलतो की मी काय म्हणतोय, तुम्ही दोघं तुमच्या बेडरूममध्ये आतमध्ये जाऊन आराम करा की तुम्हाला बरं सुद्धा वाटेल. आता इकडे त्यावर सरळ आबा नकार देतात आणि बोलतात, विक्रांत तुझं काम झालंय आणि मला बरं सुद्धा वाटते, तू जाऊ शकतोस. आता इकडे त्यावर मालती बोलते, अहो मी काय म्हणते, जा की तुम्ही जरा हॉस्पिटलमध्ये, तो म्हणतोय तर. आता इकडे ते सरळ नकार देतात. इकडे विक्रांत बोलतो, आई मालती आई मला सांगा, इकडे इंद्रा आणि राणी कुठे गेलेत? त्यांना आता गरज आहे म्हणजे आबांना. आता इकडे त्यावर ती सांगते की ते वस्तीवर गेलेत राहायला. आता इकडे असं म्हणल्याबरोबर इकडे विक्रांत बोलतो, काय? अहो राणीचं ठीक आहे पण इंद्राजी तर हे बाबा आहे ना, त्यांचं इथे काम आहे राहायचं. आणि आता इकडे तो मुद्दाम भडकवण्याचा प्रयत्न करतो. तर आता इकडे दुसरीकडे इकडे इंद्रा बाहेर झोपलेला असतो. तो चंद्राकडे बघत असतो आणि बोलत असतो की माझी राणी या चंद्रा इतकीच एकदम छान आहे का? नाही नाही नाही, याच्यापेक्षाही सुंदर आहे. नाही नाही, माझी राणी ना या चंद्राला जेलसी फील होईल इतकी सुंदर आहे. आता इकडे राणी हे सगळं एकट्याने बोलत असते, सर तुम्ही काय बोलत आहेत का? आता इकडे त्यावर तो बोलतो, हो हो मी ना बघत होतो माझी राणी किती सुंदर आहे म्हणून, पण मग नंतर मी विचार केला की या चंद्रापेक्षा सुद्धा माझी राणी खूप छान आहे. इकडे त्यावर राणीला खूप छान वाटत असतं कारण इंद्रा जो असतो तिची खूपच काळजी वगैरे घेत असतो. आता इकडे इंद्रा बोलत असतो, राणी तुला आठवतंय का आपण ना म्हणजेच मागच्या वेळेस जेव्हा बसलो होतो तेव्हा इथे ध्रुव तारा बघत होतो, चला आपण बघूया का? आता इकडे दोघंही तिथे उभे राहून आता इकडे आभाळाकडे बघत असतात. आता इकडे इंद्राला काही दिसत नसतो. इकडे राणी त्याच्याकडे बघत असते. इकडे तो बोलत असतो, अगं तुला कुठं दिसतंय का? मला तर दिसतच नाहीये. आता इकडे त्यावर राणी बोलते, हो मला तर दिसतंय, माझ्या समोरच आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो, पण मला का दिसत नाहीये? कुठे लपून बसलाय? आता इकडे त्यावर ती बोलते, सर माझ्या डोळ्यामध्ये बघा तुम्हाला दिसेलच. आता इकडे तो बघतो, मला तर तुझ्या डोळ्यामध्ये मीच दिसतोय. आणि आता इकडे ती बोलते, मग हाच आहे माझा ध्रुवतारा. आणि ती हळूच त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या माथ्यावर किस करते. इकडे इंद्राला सुद्धा खूप स्पेशल वाटत असतं. आता इकडे सकाळ झालेली असते. इकडे ते दोघंही येत असतात. इकडे इंद्रा बोलत असतो, खरंच मला ना आज खूप छान वाटतं, असं मेडिटेशन केल्यासारखं फ्रेश फील होते. आणि आता इकडे छान हसत बोलत ते येत असतात. इकडे मालती समोर येते आणि बोलते, तुमच्यासाठी हे दार कायमचे बंद आहे, तुम्हाला यायची गरज नाही. तितक्यात आता इकडे आबा बाहेर येतात. इकडे इकडे इंद्रा बोलतो, अगं आई तू अशी काय करतेस? अगं बुवांनी आणि आईने खूप मला इन्सिस्ट केलं होतं म्हणून आम्ही थांबलो होतो. आता इकडे त्यावर ती बोलते, तुम्हाला तितकंच पाहिजे हुंडा राहायला आणि हिला काय रे या कैदाशिनीला तितकंच पाहिजे. आणि या अरे माझं नाही, किमान तुझ्या आबाचा तर विचार करायचा ना. तुला माहिती आहे का रात्री ते चक्कर येऊन पडले होते. आता इकडे ती हे सगळं सांगितल्याबरोबर तिकडे हे दोघंही आबाकडे धावतात आणि बोलतात, आबा तुम्हाला बरं वाटतंय ना? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं का? एकदम विचारपूस करत असतात. आता हे पाहून इकडे मालती बोलते, झालं का तुमचं नाटक करून? आणि बरं झालं तो विक्रांत आला धावत म्हणून. आता इकडे त्यावर ते बोलतात, काय विक्रांत आला? आता इकडे त्यावर मालती बोलते, अरे इंद्रा जे तू करायला हवंतस ना ते विक्रांतने केलं, तुला समजतंय का? आता इकडे ते बोलत असतात की चला आबा आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. आता इकडे ते नकारच देत असतात. आता हे पाहून इकडे राणी बोलते, अहो आबा तुम्ही असं काय करताय? हे बघा तुम्हाला आत्ताच्या आता जावंच लागेल. आता इकडे त्यावर मालती बोलते, हो 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 बरोबर आहे, तुला आता इकडे पुन्हा बहाणा मिळेल ना बाहेर हुंडा राहायला. आता इकडे त्यावर राणी बोलते, हे बघा मालती मॅडम तुम्ही असं करू नका, हवं तर मी थांबते पण प्लीज बुवांना आणि इंद्र सरांना जाऊ द्या हॉस्पिटलमध्ये. आणि आता इकडे ती आबांना शपथ वगैरे घालते. आता इकडे इंद्रा जो असतो तो आता इकडे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. आता इकडे राणी तिचं काम करत असते. इकडे मालती विचार करते की माझ्या इंद्राला या पोरीने अख्खं पूर्ण बैल बनवून ठेवलेला आहे. हिच्या सांगण्यावरूनच तो माझी माफी वगैरे मागतोय. आता हिला कशी सुतासारखी सरळ करतोय बघाच तुम्ही.